Hello, ma'am. Good morning, all of you. Good morning, ma'am. प्रिव्हियस लेक्चरला आपण फार्मसी ऍक्ट 1948 हा चॅप्टर स्टार्ट केला होता. या चॅप्टर मध्ये आपण फार्मसी ऍक्ट 1948 चं ऑब्जेक्टिव्ह स्टडी केलं होतं. देन पीसीआय मीन्स फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया याचे कॉन्स्टिट्युएंट आपण स्टडी केले होते. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया? ऑब्जेक्टिव्ह काय आहे? एनीवन? Am I audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. काय फार्मसी ऍक्ट 1948 ऑब्जेक्टिव्ह? To regulate the profession of practice of pharmacy. ओके गुड. प्रिव्हियस लेक्चरला आपण कुठला टॉपिक स्टार्ट केला होता? फार्मसी ऍक्ट 1948 हा चॅप्टर स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले पॉइंट स्टडी करायचे तर त्याच्यात आपल्याला फार्मसी ऍक्ट 1948 चं ऑब्जेक्टिव्ह आपण स्टडी केलेलं आहे. देन डेफिनेशन्स, देन फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, पीसीआय चे कॉन्स्टिट्युएंट आणि पीसीआय चं फंक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. देन एज्युकेशन रेग्युलेशन अँड स्टेट अँड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल हा बीट पण आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचा आहे. देन रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट अँड ऑफेन्स अँड पेनल्टीज. जे आपण ज्यावेळी डिग्री किंवा डिप्लोमा पास आउट होतो त्याच्यानंतर जे लायसन्स अप्रुव्हल साठी किंवा लायसन्स साठी जी रजिस्ट्रेशन प्रोसेस असते त्या प्रोसेससाठी म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस कुठल्या वेळेने केली जाते आणि त्याचे रूल्स काय आहेत याचा पण स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. I repeat again, objective of Pharmacy Act 1948. In that first point, introduction, introductory part काय आहे? Recommendations by Drug Enquiry Committee. याच्यात आपल्याला काय म्हणजे ड्रग एन्क्वायरी कमिटीने जे रिकमेंडेशन सजेस्ट केलेले आहेत त्याच्यात काय केलेले अमेंडमेंट केलेली आहे किंवा सुधारणा केलेली आहे. देन रिकमेंडेशन बाय हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी, हेल्थ सर्वेनं आणि डेव्हलपमेंट कमिटीनं पण जे रिकमेंडेशन सजेस्ट केलेले आहेत पीसीआय ला त्याच्यात पण काय केलेले ते पण रूल्ड केलेले किंवा डेव्हलप केलेले आहेत या ऍक्ट मध्ये. देन फार्मसी ऍक्ट केम इन टू फोर्स इन 4 मार्च 1948. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन असतो, in which year pharmacy act came into force in India. किती साली फार्मसी ऍक्ट अंमलात आणला असा पण क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. Am I audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next, ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्या चॅप्टरचं किंवा फार्मसी ऍक्ट 1948 चं? टू रेग्युलेट द प्रोफेशन अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी अँड टू रेज द स्टेटस ऑफ फार्मसी इन इंडिया. काय करायचं, काय मेन ऑब्जेक्टिव्ह काय फार्मसी ऍक्टचं? टू रेग्युलेट द प्रोफेशन ऑफ फार्मसी अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी. जे फार्मसी प्रोफेशन आहे
त्याचं जे त्याचं प्रोफेशन काय करायचं रेग्युलेट करायचं आणि जे प्रॅक्टिस करतोय आपण ज्यावेळी डिग्री किंवा डिप्लोमा पास आउट झाल्याच्या नंतर जी प्रॅक्टिस ट्रेनिंग करतोय किंवा मेडिकल शॉपमध्ये जी ट्रेनिंग करतोय त्या प्रॅक्टिसचं पण काय करायचं रेग्युलेशन करायचं आहे. हे काय त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट काय कॉन्स्टिट्यूशन ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, that is central council responsible for evolving educational standard and regulation for the course in a pharmacy through education regulations. काय जे एज्युकेशनचं स्टँडर्ड आहे एज्युकेशन स्टँडर्ड आहे त्याला पण काय करते त्याला पण रेग्युलेट करण्याचं हे पण काय आहे फार्मसी ऍक्टचं ऑब्जेक्टिव्ह आहे. जे एज्युकेशन रिलेटेड स्टँडर्ड आहेत ते पण काय करते फार्मसी ऍक्ट रेग्युलेट करत आहे. देन कॉन्स्टिट्यूशन ऑफ ए स्टेट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया फॉर रजिस्ट्रेशन ऑफ फार्मसी अँड फॉर रेग्युलेटिंग देअर प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी. म्हणजे ज्यावेळी आपण ऍज अ फार्मासिस्ट म्हणून जे PCIचं रजिस्टर्ड आहे किंवा सेंट्रल रजिस्टर्ड आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी रजिस्टर्ड केलं जातं ऍज अ फार्मासिस्ट म्हणून तर त्याचे पण काही रूल्स आहेत. त्या रूल्स नुसारच काय केलं जातं ऍज अ फार्मासिस्ट म्हणून त्या रजिस्टर मध्ये काय केलं जातं रजिस्ट्रेशन केलं जातं. त्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला पण काय केलं जातं रेग्युलेट केलं जातं थ्रू फार्मसी काउन्सिल और स्टेट फार्मसी काउन्सिल. हे पण काय आहे वेट फॉर 2 minutes. कोण कसं शिकवते कोण काय करते कंट्रोलिंग करायला. हे काय आहे ऑब्जेक्टिव्ह आहे फार्मसी ऍक्टचं. देन नेक्स्ट काय आहे नेक्स्ट आहे डेफिनेशन्स. इन दॅट फर्स्ट सेंट्रल काउन्सिल. सेंट्रल काउन्सिल मीन्स काय लास्ट लेक्चरला पण आपण बघितलं होतं. सेंट्रल काउन्सिल मीन्स काय द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया मीन्स काय सेंट्रल काउन्सिल. देन सेंट्रल रजिस्टर्ड. सेंट्रल रजिस्टर मीन्स काय रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट मेंटेन बाय द सेंट्रल काउन्सिल. सेंट्रल काउन्सिलनं जे रजिस्टर मेंटेन केलेलं आहे फार्मासिस्टचं त्याला काय म्हटलं जातं सेंट्रल रजिस्टर असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट काय रजिस्टर्ड फार्मसी. एनी आयडिया अबाउट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. तुम्हाला काय माहित आहे रजिस्टर्ड फार्मासिस्ट मीन्स काय तर माहिती आहे का कुणाला? मेडिकल प्रॅक्टिशनर. ओके. Registered pharmacist means काय तर a person whose name for time being entered in a register of a pharmacist of a state. म्हणजे जे स्टेटचं रजिस्टर्ड आहे किंवा ज्यावेळी आपण ऍज अ फार्मासिस्ट म्हणून वर्क करतो किंवा ज्यावेळी लायसन अप्रूव्ह करून घेतो त्यावेळी काय केलं जातं एक स्टेटचं किंवा सेंट्रल काउन्सिलचं एक रजिस्टर्ड असतं. स्टेट काउन्सिलचं किंवा सेंट्रल काउन्सिलचं रजिस्टर असतं. त्या रजिस्टर मध्ये आपले काय ऍज अ फार्मासिस्ट म्हणून एंट्री केलेली असते. A person whose name for time being entered in the register of a pharmacist of the state in which he is the for the time being residing or carrying on his profession or business of pharmacy. आणि तो पर्सन काय त्याचं ऍज अ बिझनेस फार्मसी मध्ये त्याचा बिझनेस करत आहे किंवा त्याचं करिअर करत आहे अशा पर्सनचं काय केलेलं असतं त्या रजिस्टर्ड मध्ये एंट्री केलेली असते.
देन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मीन्स काय, ह्याची पण डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरला बघितली होती. इट मीन्स द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन इस्टॅब्लिश अंडर द सेक्शन 4 ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऍक्ट 1956. जो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऍक्ट 1956 आहे त्याच्या सेक्शन 4 अंडर जी कमिटी किंवा जी कमिटी इस्टॅब्लिश केलेली आहे त्याला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असं म्हटलं जातं. समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. What is the objective of Pharmacy Act 1946? Sorry, 1948. काय ऑब्जेक्टिव्ह? To regulate the profession. To regulate prac- professional and practice of the pharmacy. Okay. Then tell me the definition of registered pharmacist. A person whose name from the time beginning enter the registered pharmacist of state. और सेंट्रल रजिस्टर. देन नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट डेफिनेशन आहे इंडियन युनिव्हर्सिटी. इंडियन युनिव्हर्सिटी मीन्स काय, तर इंडियन युनिव्हर्सिटी मीन्स अ युनिव्हर्सिटी विदिन द मीनिंग ऑफ द सेक्शन 3 ऑफ UGC. मीन्स काय आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन Act 1956 and includes such other institution established by or under the central act as the central government may be notified in official gazette, especially in this behalf. म्हणजे जे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऍक्ट 1956 अंडर जी कमिटी आहे त्या कमिटीला काय म्हटलं जातं, इंडियन युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं. ती कुठल्या सेक्शन अंडर असते, तर अंडर दी सेक्शन 3. आणि ते कुणी अपॉइंट केलेलं आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेलं आहे. देन नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे रिपार्ट्रिएट. मीन्स काय, एनी पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन who on account of civil disturbance in area now forming a part of a Burma, Sri Lanka or Uganda or any other country has after the 14th day of April 1957 left or has been displaced from his place of residence in such area and who has since then been residing in India. म्हणजे जे ब्रह्मा किंवा श्रीलंका, युगांडा ह्या देशातले जे लोक आहेत ते सिव्हिल डिस्टर्बन्स किंवा एखादं फेअर भीतीमुळे जर 14 एप्रिल 1957च्या वेळी भारतामध्ये किंवा अदर कंट्रीमध्ये जर सेटल झालेले आहेत किंवा डिस्प्लेस झालेले आहेत त्यांना काय म्हटलं जातं, रिपार्ट्रिएट असं म्हटलं जातं. समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, madam. Yes, Madam. Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे डिस्प्लेस पर्सन. डिस्प्लेस पर्सन मीन्स काय, a person who on account of the sitting up of the dominions of India and Pakistan or on account of civil disturbance or fear of such a disturbance in area now forming a part of a Pakistan and has on or after the first day of the March 1947 left or been displaced from his place of a residence in such a area and who has since then been residing in India. ह्याची पण डेफिनेशन सेम रिपार्ट्रिएट सारखीच आहे.
काय तर कुठल्याही सिव्हिल डिस्टर्बन्समुळे किंवा फिअरमुळे एखादा पर्सन पाकिस्तानमध्ये सेट झाला असेल किंवा डिस्प्लेस झाला असेल कधी तर 1 मार्च 1947 मध्ये. तर काय म्हटलं जातं त्या पर्सनला, काय म्हटलं जातं? डिस्प्लेस पर्सन असं म्हटलं जातं. Then next definition आहे displaced person ची, any person who on account of a civil disturbance or the fear of the disturbance in any area now forming a part of a Bangladesh and after 14th day of April 1957 but before the 25th day of the March 1971 left or has been displaced from his place of a residence in a such area and who has since then been residing in the India. Means काय बांगलादेशमधून किती सिव्हिल डिस्टर्बन्स मुळे किंवा एखाद्या भीतीमुळे जर तो पर्सन 14 एप्रिल 1957 किंवा 25 मार्च 1971 च्या आधी जर एखाद्या दुसऱ्या देशात किंवा इंडियामध्ये डिस्प्लेस झाला असेल तर त्या पर्सनला पण काय म्हटलं जातं? डिस्प्लेस पर्सन असं म्हटलं जातं. किंवा त्याच्या आधी इंडियामध्ये स्थायिक झाला असेल तर त्या पर्सनला काय म्हटलं जातं? डिस्प्लेस पर्सन असं म्हटलं जातं. समजतंय का? Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. What is the definition of repatriate? काय repatriate ची Any definition? person of India origin who, on account of civil disturbance in area now forming part of Sri Lanka or Uganda or any other country has, after the 14th day April 1915, left or has one displaced from his place of residence in such area and who has since then residing in India म्हणजे respirate. तर तुम्हाला त्याच्यातलं कितपत समजलंय तेवढंच सांगा ना. काय समजलंय तुम्हाला त्याच्यात? टेल मी इन युअर ओन लँग्वेज. Tell me in your own language, anyone? Roll number 52. येस मॅम. असे पर्सन जे सिव्हिल डिस्टर्बन्स मुळे श्रीलंका आणि युगांडा ह्या देशांमध्ये जाऊन स्थायिक झाले किंवा राहिले आफ्टर द 14th डे ऑफ एप्रिल 1957 त्यांना. Okay. The next definition आहे medical practitioner. Medical practitioner ची definition काय आहे? A person holding qualification granted by an authority specified or notified under the section 3 of Indian Medical Degree Act 1960 or specified in the schedule of Indian Medical Council Act 1956. Medical practitioner means काय? A person holding qualification granted by an authority specified or notified under the section 3 of Indian Medical Degree Act 1960. म्हणजे असे पर्सन ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे, कुणाच्या अंडर तर अंडर दी सेक्शन 3 ऑफ मेडिकल डिग्री ऍक्ट 1946 अंडर.
Then next definition आहे a person registered or eligible for नाही नेक्स्ट डेफिनेशन काय आहे a person registered or eligible for registration in a medical register of the state mean for registration of a person practicing modern scientific system of medicines. सेकंड डेफिनेशन काय आहे मेडिकल प्रॅक्टिशनरची a person registered or eligible for registration in roll number 38 roll number 38 येस मॅम. काय प्रॉब्लेम आहे का मॅडम तुम्हाला नाही मॅडम. wait for 2 minutes second definition काय आहे a person registered or eligible for registration in medical register of the state meant for the registration of a person practicing modern scientific system of the medicine. हे करा इफेक्ट करा तिथून इनोमिनेटरला बंद करा वरती घ्या इनोमिनेटर वरती जा कोणी एंटर केलं बघा बरं इनोमिनेटर वर जाओ याच्यावर क्लिक केल्यावर व्ह्यू टू पीपल एंटर करणार कोणी केले सांगा हे दुसऱ्यांनी कोणी केले का हा म्हणजे पीपलचं नाव दिसतंय काही कोणी येत नाही ते करा क्लोज करा वेट करा म्यूट करा काय next definition a person registered or eligible for registration in medical register of the state meant for registration of the person practicing modern scientific system of the medicines म्हणजे असे पर्सन
जे मॉडर्न सायंटिफिक सिस्टीम म्हणजे मेडिसिनच्या मॉडर्न सिस्टीम मध्ये पण प्रॅक्टिस करतात अशा पण पर्सनचं रजिस्ट्रेशन करणं किंवा ते रजिस्टर्ड झालेले आहेत ऑलरेडी अशा पर्सनला पण काय म्हटलं जातं मेडिकल प्रॅक्टिशनर. यस, am I audible to all? Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. काय फर्स्ट डेफिनेशन ऑफ पर्सन होल्डिंग क्वालिफिकेशन ग्रँट बाय ऑथॉरिटी स्पेसिफाईड और नोटिफाईड अंडर द सेक्शन 3 ऑफ इंडियन मेडिकल डिग्री ऍक्ट 1960. इंडियन मेडिकल डिग्री चा ऍक्ट जो आहे त्याच्या अंडर एखाद्या पर्सनचं जर क्वालिफिकेशन ग्रँटेड असेल तर त्या पर्सनला पण काय म्हटलं जातं मेडिकल प्रॅक्टिशनर म्हटलं जातं. देन सेकंड डेफिनेशन काय आहे त्या पर्सनकडे क्वालिफिकेशन पण आहे आणि त्या पर्सननं मॉडर्न मेडिसिन मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे अशा पर्सनला पण काय म्हटलं जातं मेडिकल प्रॅक्टिशनर असं म्हटलं जातं. देन थर्ड नंबरची डेफिनेशन काय आहे थर्ड नंबरची डेफिनेशन काय आहे अ पर्सन रजिस्टर्ड इन अ मेडिकल रजिस्टर ऑफ द स्टेट who although not falling within subclause A or B is declared by the general declared by general or special order made by state government in this behalf as a person practicing the modern scientific system of a medicine for the purpose of this act. Then fourth number ची definition काय आहे a person who is engaged in a practice of a veterinary medicine and who possess qualification approved by state government. म्हणजे असे पर्सन ज्याच्याकडे डिग्री आहे आणि त्यानं ऍज अ व्हेटरनरी मेडिसिन मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे अशा पर्सनला पण काय म्हटलं जातं मेडिकल प्रॅक्टिशनर असं म्हटलं जातं. देन लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे कुठले कुठले कॉन्स्टिट्युएंट आहेत तर इलेक्टेड मेंबर्स, नॉमिनेटेड मेंबर्स अँड एक्स ऑफिशियो मेंबर्स हे काय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे कॉन्स्टिट्युएंट आहेत. देन इन दॅट फर्स्ट इलेक्टेड मेंबर्स एनीवन कॅन एक्सप्लेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ PCI? व्हॉइस येतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. व्हॉट इज द कॉन्स्टिट्युएंट ऑफ PCI? लास्ट लेक्चरला आपण बघितले होते PCI चे कॉन्स्टिट्युएंट. कुठले कुठले कॉन्स्टिट्युएंट आहेत PCI चे? कुठले कुठले आहेत? In that first elected member under काय 6 members elected by university grant commission. There is at least one teacher of each subject, that is pharmacy, pharmaceutical chemistry, pharmacognosy and pharmacology. काय तर 6 टीचर्स असले पाहिजेत. कुणी इलेक्टेड केलेले युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC न इलेक्टेड केलेले 6 टीचर असले पाहिजेत. त्याच्यातला देअर इज ऍटलीस्ट वन टीचर ऑफ इच सब्जेक्ट, म्हणजे एका सब्जेक्ट मध्ये त्यानं काय केलेलं पाहिजे स्पेशलायझेशन केलेलं पाहिजे किंवा त्या सब्जेक्टचा टीचर असला पाहिजे. दॅट इज फार्मसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी अँड फार्माकोलॉजी. देन नेक्स्ट आहे 1 member elected by medical council of
इंडिया. एक मेंबर कुणी इलेक्टेड करून दिलेला पाहिजे, जो MCI आहे, मीन्स काय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने इलेक्टेड करून दिलेला पाहिजे. देन नेक्स्ट आहे 1 मेंबर फ्रॉम इच स्टेट इलेक्टेड बाय स्टेट काउन्सिल हू शाल बी रजिस्टर्ड फार्मसिस्ट. आणि प्रत्येक स्टेटचा एक काय रजिस्टर्ड फार्मसिस्ट असलेला पाहिजे, स्टेट काउन्सिलनं इलेक्टेड करून दिलेला किंवा इलेक्टेड करून दिलेला. देन नेक्स्ट काय आहे नॉमिनेटेड मेंबर्स. इलेक्टेड मेंबर्स मध्ये कुठले 6 काय आहेत टीचर्स असले पाहिजेत. कशात फार्मसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी अँड फार्माकोलॉजी. देन 1 मेंबर कशाचा MCI न इलेक्टेड करून दिलेला अँड 1 मेंबर काय ऍज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ इच स्टेट बाय इलेक्टेड ऑफ स्टेट काउन्सिल. स्टेट काउन्सिलनं त्यांना इलेक्टेड करून दिलेला असला पाहिजे. देन नॉमिनेटेड मेंबर मध्ये काय 6 मेंबर्स नॉमिनेटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट of whom at least 4 shall be possessing a degree or diploma in pharmacy and practicing pharmacy or pharmaceutical chemistry. काय 6 मेंबर कुणी नॉमिनेटेड केलेले पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटनं नॉमिनेटेड केलेले पाहिजे आणि त्यांच्याकडे काय असलं पाहिजे ते डिग्री किंवा डिप्लोमा पास आउट असले पाहिजेत फार्मसीमध्ये. आणि त्यांनी कशात फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये किंवा फार्मसीमध्ये त्यांची प्रॅक्टिस झालेली पाहिजे. देन नेक्स्ट काय आहे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दी UGC. काय 1 काय असला पाहिजे रिप्रेझेंटेटिव्ह. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा काय असला पाहिजे रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे. देन 3rd नंबरचा काय आहे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. काय एक रिप्रेझेंटेटिव्ह कशाचा असला पाहिजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE चा काय 1 रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे. देन 4th नंबरचा कुठला मेंबर आहे 1 मेंबर फ्रॉम इच स्टेट नॉमिनेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट हू शाल बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट. आणि एक मेंबर स्टेट गव्हर्नमेंटनं नॉमिनेटेड केलेला असला पाहिजे आणि तो कोण असला पाहिजे रजिस्टर्ड फार्मासिस्ट असला पाहिजे. देन एक्स ऑफिशियो मेंबर्स मध्ये कुठले कुठले आहेत डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस मीन्स काय DGHS डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस. देन 2nd नंबरचा कुठला आहे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. 2nd मेंबर कुठला असला पाहिजे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. अँड 3rd मेंबर कुठला आहे डायरेक्टर ऑफ ए सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. 1 मेंबर ऑफ काय डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. समजलेत का कुठले कुठले मेंबर्स असतात ते Yes, ma'am. Yes, ma'am. एक्सप्लेन. एक्सप्लेन. 6 member असतात. Pharmacology, teacher, Okay. Then next pharmacognosy, Pharmaceutical chemistry. 6 मेंबर्स कोण असतात टीचर्स असतात. पहिले कुठले आहेत इलेक्टेड मेंबर्स. इलेक्टेड मेंबर्स मध्ये काय 6 मेंबर्स ऑफ टीचर्स. मग त्यांनी कशात स्पेशलायझेशन किंवा कशाचे टीचर असले पाहिजेत ते pharmaceutical, फार्मसी, फार्माकोग्नोसी, फार्माकोलॉजी. ओके. देन नेक्स्ट पॉइंट कुठला आहे 1 मेंबर काय आहे Registered pharmacist. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. ओके. देन नेक्स्ट अजून 1 member from each state which is selected by state council. ओके. देन नेक्स्ट नॉमिनेटेड मेंबर मध्ये कुठले कुठले आहेत नॉमिनेटेड मध्ये 6 member nominated by
central government of whom at least charge shall be processing a degree, diploma, pharmacy and pharmaceutical practicing pharmacy of pharmaceutical chemistry. Then next अजून Representative of representative of the रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ काय UGC. UGC चा लॉंग फॉर्म काय आहे? University Grand Centers. ओके University Grand Commission. ओके देन नेक्स्ट कुठले मेंबर्स आहेत अजून अजून एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे कशाचा State government. स्टेट गव्हर्नमेंट नाही मॅडम AICT ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अँड लास्ट कुठला आहे One member from each state nominated from state government who shall be registered pharmacist. ओके देन एक्स ऑफिशियो मेंबर मध्ये काय DGHS लॉंग फॉर्म राईट डाऊन करून घ्या डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस काय DGHS चा लॉंग फॉर्म काय डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस देन काय ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया अँड थर्ड इज डायरेक्टर ऑफ द सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी then next काय the executive committee consists of executive committee means काय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियालाच काय म्हटलं जातं एक्झिक्युटिव्ह कमिटी असं म्हटलं जातं त्याच्यात कुठले कुठले कॉन्स्टिट्युएंट आहेत फर्स्ट वन इज अ प्रेसिडेंट देन व्हाइस प्रेसिडेंट then third one is a 5 other members elected by the central council from its members पहिला कोण आहे प्रेसिडेंट आहे देन व्हाइस प्रेसिडेंट आहे आणि 5 मेंबर्स कुठले आहेत तर मेंबर्स इलेक्टेड बाय सेंट्रल काउन्सिल फ्रॉम इट्स मेंबर सेंट्रल काउन्सिलने इलेक्टेड केलेले काय आहेत 5 मेंबर्स आहे अपार्ट फ्रॉम धिस द काउन्सिल ऑल्सो अपॉइंट्स त्याच्या व्यतिरिक्त काउन्सिलने कुठले कुठले मेंबर्स अपॉइंट केलेले आहेत रजिस्ट्रार और सेक्रेटरी अपॉइंट केलेला आहे देन सेकंड काय आहे अदर ऑफिसर अँड सर्वंट फॉर कॅरिंग आउट इट्स स्टॅट्युटरी फंक्शन्स देन नेक्स्ट काय आहे प्रेसिडेंट अँड व्हाइस प्रेसिडेंट ऑफ सेंट्रल काउन्सिल त्याच्यात काय काय प्रेसिडेंट किंवा व्हाइस प्रेसिडेंट आहेत जे सेंट्रल काउन्सिलचे प्रेसिडेंट और व्हाइस प्रेसिडेंट आहेत ते कुणी इलेक्टेड केलेले आहेत इलेक्टेड बाय द मेंबर ऑफ द काउन्सिल अमंग देमसेल्व्स जे फार्मसी काउन्सिल आहे त्या काउन्सिलने काय केलेले ते मेंबर्स प्रेसिडेंट किंवा व्हाइस प्रेसिडेंट काय केलेले आहेत इलेक्टेड केलेले आहेत देन नेक्स्ट काय आहे द प्रेसिडेंट और व्हाइस प्रेसिडेंट शाल होल्ड office as a such for a term not exceeding 5 years and not exceeding beyond the expiry of his term as a member of the central council म्हणजे जे प्रेसिडेंट किंवा व्हाइस प्रेसिडेंट इलेक्टेड केलेले आहेत काउन्सिलनं किंवा फार्मसी काउन्सिलनं ते किती वर्ष मेंबरशिप त्यांची मेंबरशिप किती वर्षाची असते तर ओनली 5 years 5 years पेक्षा जास्त नसते नॉट एक्सिडिंग 5 years देन नेक्स्ट काय ही शाल बी इलिजिबल फॉर री-इलेक्शन ते पर्सन काय आफ्टर कम्प्लिशन हिज मेंबरशिप ही शाल बी इलिजिबल फॉर री-इलेक्शन ते री-इलेक्शन साठी पण इलिजिबल असतात देन काय मोड ऑफ इलेक्शन इलेक्शन चा मोड कुठला आहे मोड ऑफ इलेक्शन अंडर दिस चॅप्टर शाल बी कंडक्टेड इन अ प्रिस्क्राइब्ड मॅनर अँड वेअर एनी डिप्यूट अराइज रिगार्डिंग एनी सच इलेक्शन इट शाल बी रेफर्ड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट हुज डिसिजन शाल बी फायनल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरच काय केलेले असतात हे
इलेक्शन अरेंज केलेले असतात किंवा ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रिस्क्राईब मॅनरनच काय केलेले असतात, हे इलेक्शन कंडक्ट केलेले असतात. समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Then काय term of office and casual vacancies, काय subject to the provision of this section or nominated or elected member shall hold office for a term of 5 years from the date of his nomination or election or until his successors has been duly nominated or elected, whichever is longer. म्हणजे जे पर्सन्स आहेत, जे पर्सन्स इलेक्टेड झालेले आहेत, ते पर्सन किंवा नॉमिनेटेड केलेले जे पर्सन आहेत ते किती 5 इयर्स पर्यंत मेंबरशिप घेऊ शकतात. कुठल्या डेट पासून? ज्या डेटला ते नॉमिनेटेड केलेले आहेत किंवा ज्या डेटला ते इलेक्टेड झालेले आहेत किंवा त्यांचं इलेक्शन ज्या डेटला झालेलं आहे त्या डेट पासून ते किती 5 इयर्स पर्यंत मेंबरशिप त्यांची 5 इयर्स पर्यंत त्यांची मेंबरशिप काय केलेली असते, कॅरी केलेली असते किंवा 5 इयर्स पर्यंत त्यांच्या मेंबरशिपचे काय असते, डेट असते. देन नेक्स्ट काय आहे, नॉमिनेटेड और इलेक्टेड मेंबर मे ॲट एनी टाइम रिझाइन हिज मेंबरशिप बाय writing under his hand address to the president and the seat of such a members become vacant. जे नॉमिनेटेड केलेले मेंबर्स आहेत किंवा इलेक्टेड केलेले जे मेंबर्स आहेत ते कुठल्याही टायमिंगला त्यांची मेंबरशिप जी आहे ते काय करू शकतात, रिझाईन करू शकतात. कुठल्या फॉर्मॅटनं? तर ते हँड रिटर्न रिझाईन देऊन पण ते काय करू शकतात, त्यांची मेंबरशिप रिझाईन करू शकतात. देन नेक्स्ट काय आहे, a nominated or elected member shall be deemed to have a vacant his seat if he is absent without excuse from 3 consecutive meeting of the central council. जर नॉमिनेटेड किंवा इलेक्टेड केलेले जे मेंबर्स आहेत ते त्यांच्या 3 मीटिंग्सला जर अब्सेंट असतील, त्यांच्या ज्या मीटिंग्स असतात त्या मीटिंग्स पैकी 3 मीटिंगला जर सलग 3 मीटिंगला जर अब्सेंट असतील तर त्यांची सीट पण काय केली जाते, व्हॅकंट केली जाते. Then next आहे, a casual vacancy in the central council shall be filled by fresh nomination or election, and the person nominated or elected to be fill the vacancy shall hold office only for the remainder for the term. आणि ज्या व्हॅकन्सीज आहेत म्हणजे एखाद्या नॉमिनेटेड किंवा इलेक्टेड मेंबरनं रिझाईन जर दिलं आणि त्या रिझाईन दिल्याच्या नंतर त्यांची जर पोस्ट व्हॅकंट असेल तर त्यावेळी काय फ्रेश नॉमिनेशन किंवा इलेक्शन करून ती सीट काय केली जाते, भरली जाते किंवा त्यांच्याकडे ऑफिस चार्ज दिला जातो. देन मेंबर्स ऑफ दी सेंट्रल काउन्सिल शाल बी इलिजिबल फॉर रिनॉमिनेशन और री-इलेक्शन. जे सेंट्रल काउन्सिलचे मेंबर्स आहेत ते सुद्धा काय रिनॉमिनेशन साठी किंवा री-इलेक्शन साठी इलिजिबल आहेत. समजतंय का? Yes, ma'am. बॉयज साइड समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ सेंट्रल काउन्सिल काय आहे त्याच्यात? काय प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ सेंट्रल काउन्सिल मध्ये?
elected by the members of the council among the emissions. ओके तर नेक्स्ट पॉइंट काय आहे अजून? President or vice president shall hold office as such for term not exceeding 5 years and not exceeding beyond expire of his term. ओके गुड. देन नेक्स्ट. He He shall shall- be eligible for re-election. ओके गुड. देन अजून कुठला पॉइंट आहे? Mode of election. Mode of elections. Mode of election. देन टर्म ऑफ ऑफिस अँड कॅज्युअल व्हॅकन्सीज मध्ये कुठले कुठले पॉइंट्स आहेत? Subject to be provision of this section, a nominated or elected member shall hold office for term of 5 years for the date of nomination or election. नेक्स्ट अजून कुठले पॉइंट आहेत? A nominated or elected member may at any time resign membership by writing under his hand address. ओके गुड. देन नेक्स्ट आहे स्टाफ रिम्युनरेशन अँड अलाउन्स. त्याच्यात काय आहे? स्टाफ रिम्युनरेशन अँड अलाउन्स मध्ये काय आहे? द सेंट्रल काउन्सिल शाल काय इन दॅट फर्स्ट अपॉइंट अ रजिस्टर हू शाल ऍक्ट ऍज अ सेक्रेटरी टू दॅट council and who may also act as the treasurers. काय जो स्टाफ अपॉइंट केलेला आहे किंवा सेंट्रल काउन्सिलनं जो स्टाफ अपॉइंट केलेला आहे तो काय अपॉइंट अ रजिस्ट्रार हू शाल ऍक्ट ऍज ए सेक्रेटरी ऑफ द काउन्सिल. म्हणजे जे काउन्सिल आहे त्या काउन्सिलचे ऍज अ सेक्रेटरी म्हणून तो स्टाफ काय करत असतो? वर्क करत असतो. नेक्स्ट काय आहे? अपॉइंट सच अदर officer and servant as the council deem necessary to enable it to carry out its function under this act. Appoint such other officer and servant as a council deem necessary enable to carry out function under this act. म्हणजे हे रजिस्ट्रार किंवा जे सेक्रेटरी आहेत ते सेक्रेटरी सोडून अजून दुसरे पण जर गरज असेल तर तिथं अजून दुसरे ऑफिसर किंवा सर्वंट पण काय केले जातात तिथं अपॉइंट केले जातात. कशासाठी? जे पीसीआय किंवा काउन्सिलचं जे फंक्शन आहे ते काय प्रॉपर वे न काय करण्यासाठी रन होण्यासाठी तिथं अदर ऑफिसर किंवा सर्वंट अपॉइंट केले जातात. देन नेक्स्ट काय? विथ द previous section of the central government shall fix the remuneration and allowance to be paid to the president, vice president, vice president and other member of council, the pay and allowance and other condition of a service of officer and servant of that council. Then next आहे functions of PCI. PCI चे functions कुठले आहेत? To prescribe minimum standard of education required for the qualification as a pharmacist. काय जे फार्मसी प्रोफेशन साठी जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे त्याचं स्टँडर्ड मेंटेन करणं किंवा प्रिस्क्राईब करणं हे काय PCI चं मेन फंक्शन आहे. देन सेकंड फंक्शन आहे टू रेग्युलेट द मिनिमम एज्युकेशनल स्टँडर्ड. जे एज्युकेशनल स्टँडर्ड आहे मिनिमम एज्युकेशनल स्टँडर्ड काय करणं रेग्युलेट करणं हे सेकंड PCI चं फंक्शन आहे. देन थर्ड फंक्शन काय आहे? To recognize qualification grant outside the territories to which Pharmacy Act 1948 extend for the purpose of qualifying for registration under the
Act. Then to comply and maintain central register, then all other function that may be assigned for implementation of the act. फर्स्ट काय फंक्शन आहे, जे फार्मसी प्रोफेशनचं क्वालिफिकेशन आहे त्याचं स्टँडर्ड किंवा एज्युकेशनचं, फार्मसी एज्युकेशनचं जे स्टँडर्ड आहे ते काय करणं, प्रिस्क्राईब करणं हे मेन फंक्शन आहे पीसीआयचं. देन सेकंड फंक्शन काय आहे, मिनिमम एज्युकेशनल स्टँडर्ड रेग्युलेट करणं, जे फार्मसी एज्युकेशनचं स्टँडर्ड आहे ते रेग्युलेट करणं हे सेकंड फंक्शन आहे. देन फार्मसी ऍक्ट थ्रू काय करायचं ते, रिकॉग्नाइज क्वालिफिकेशन ग्रँट आउटसाइड द टेरिटोरीज टू विच फार्मसी ऍक्ट 1948 एक्सटेंड फॉर पर्पज ऑफ क्वालिफाईंग फॉर रजिस्ट्रेशन अंडर दी सेड ऍक्ट. जे फार्मसी ऍक्टचं क्वालिफिकेशन आहे ते काय करायचंय, रिकॉग्नाइज क्वालिफिकेशन काय करायचंय, ग्रँट करायचं, पण काय पीसीआयचं फंक्शन आहे. देन टू कम्प्लाइज अँड मेंटेन द सेंट्रल रजिस्टर, म्हणजे जे सेंट्रल रजिस्टर्ड आहेत, ज्या रजिस्टर मध्ये ऍज अ फार्मसीचं रजिस्ट्रेशन, फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन केलेलं असतं, ते रजिस्टर पण कोण मेंटेन करतं, तर पीसीआय मेंटेन करतं. देन फिफ्थ नंबरचं फंक्शन काय आहे, ऑल अदर फंक्शन दॅट मे बी असाइन फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ दी ऍक्ट. जे ड्रग इन्क्वायरी कमिटी असेल किंवा अदर कमिटीनं जे फंक्शन सजेस्ट केलेले आहेत किंवा रिकमेंडेशन दिलेले आहेत, त्या रिकमेंडेशन मध्ये काय, ते रिकमेंडेशन इम्प्लांटेशन करणं हे पण काय आहे, पीसीआयचं मीन्स फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं फंक्शन आहे. समजलंय का इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट पॉइंट आहे एज्युकेशन रेग्युलेशन. एज्युकेशन रेग्युलेशन मध्ये काय आहे, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 10 ऑफ द फार्मसी ऍक्ट 1948, subject to the provision of the section 10 of the Pharmacy Act 1948, Central Council, after approval of the central government, may make regulations prescribe the minimum standard of education required for qualification as a pharmacist, called as a education regulation. एज्युकेशन रेग्युलेशन मीन्स काय, तर जे फार्मसीचं जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी जे रूल्स किंवा रेग्युलेशन केलेले आहे किंवा सेंट्रल फार्मसी काउन्सिलचा अप्रुव्हल घ्यावं लागतं, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, एज्युकेशन रेग्युलेशन असं म्हटलं जातं. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ द सेक्शन 10 ऑफ द फार्मसी ऍक्ट 1948, subject to the provision of the section 10 of subject to the provision of section 10 of the Pharmacy Act 1948, Central Council, after approval of the central government, may make regulations prescribing the minimum standard of education required for qualification as a pharmacist, called as a education regulations. म्हणजे जे फार्मसी किंवा फार्मसी प्रोफेशन साठी जे स्टँडर्ड किंवा फार्मसी प्रोफेशन, wait for 2 minutes.
सॉरी काय एज्युकेशन रेग्युलेशन्स मीन्स काय आहे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन of the section 10 of the Pharmacy Act 1948, Central Council after approval, central government may make regulation prescribing the minimum standard of education required for the qualification as a pharmacist called as a education regulation. जे फार्मसी प्रोफेशन साठी जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते क्वालिफिकेशन त्या क्वालिफिकेशनचं स्टँडर्ड मेंटेन करणं किंवा जे सेंट्रल काउन्सिलनं प्रिस्क्राईब केलेलं किंवा अप्रुव्हल केलेलं स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड मेंटेन करणं हे काय त्याला काय मेंटेन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं एज्युकेशन रेग्युलेशन असं म्हटलं जातं. देन काय एज्युकेशन रेग्युलेशन प्रिस्क्राईब एज्युकेशन रेग्युलेशन काय प्रिस्क्राईब करतं मिनिमम क्वालिफिकेशन फॉर ऍडमिशन टू द कोर्स. म्हणजे आपलं फार्मसी आपल्याला जर फार्मसी करायचं असेल तर त्या फार्मसीसाठी कुठलं क्वालिफिकेशन नेसेसरी आहे ते क्वालिफिकेशन काय क्वालिफिकेशन कोण एज्युकेशन रेग्युलेशन काय करतं प्रिस्क्राईब करतं. देन नेक्स्ट काय नेचर अँड पिरियड ऑफ दी स्टडी. म्हणजे जर समजा आपण फार्मसीमध्ये जर आपण क्वालिफिकेशन करत असू किंवा आपल्याला त्या कोर्समध्ये तो फार्मसी कोर्स करायचा असेल तर त्याचं नेचर आणि त्याचा पिरियड त्या कोर्सच्या स्टडीचा जो नेचर आणि पिरियड जो आहे ते पण कोण प्रिस्क्राईब करते एज्युकेशन रेग्युलेशन प्रिस्क्राईब करते. देन नेक्स्ट आहे नेचर अँड पिरियड ऑफ ए प्रॅक्टिकल ट्रेनिंग टू बी अंडरटेकन आफ्टर कम्प्लिशन ऑफ दी कोर्स. आणि ज्यावेळी आपण फार्मसी किंवा डिप्लोमा किंवा डिग्री पास आउट झाल्याच्या नंतर जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग करतो त्याचं पण ते पण कुणी हे केलेलं आहे तर एज्युकेशन रेग्युलेशनच काय केलेलं आहे अंडरटेक केलेलं आणि किंवा त्याचं कंपल्शन केलेलं आहे. देन नेक्स्ट आहे सब्जेक्ट ऑफ एक्झामिनेशन अँड देअर स्टँडर्ड. जे फार्मसीमध्ये आपल्याला सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचं एक्झामिनेशन आणि त्या सब्जेक्टचं स्टँडर्ड पण कोण प्रिस्क्राईब करते एज्युकेशन रेग्युलेशन प्रिस्क्राईब करते. देन नेक्स्ट आहे द इक्विपमेंट अँड फॅसिलिटीज टू बी provided by the institution to the student. जे इन्स्टिट्यूट आहे ज्या इन्स्टिट्यूट मध्ये आपण स्टडी करत आहोत किंवा शिकत आहोत त्या इन्स्टिट्यूट कुठल्या इक्विपमेंट किंवा कुठल्या फॅसिलिटी स्टुडंटला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यात ते पण काय कुणी प्रिस्क्राईब केलेलं असतं तर एज्युकेशन रेग्युलेशनच काय केलेलं असतं ते पण प्रिस्क्राईब्ड केलेलं असतं. देन 6 नंबरचं काय आहे प्रिस्क्रिप्शन कंडिशन टू बी फुलफिल्ड बाय इन्स्टिट्यूशन गिव्हिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग. जे डिप्लोमा किंवा डिग्री किंवा आपला कोर्स ज्यावेळी कम्प्लीट होतो तो कोर्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर जे ट्रेनिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग नेसेसरी आहे त्याच्या पण कंडिशन्स काय आहेत एज्युकेशन रेग्युलेशनच काय करते इन्स्टिट्यूटला प्रिस्क्राईब करत आहे. देन 7th नंबरची कंडिशन काय आहे कंडिशन टू बी फुलफिल बाय ऑथॉरिटीज होल्डिंग अप्रूव्ड एक्झामिनेशन. आणि 7th नंबरची कंडिशन काय आहे जी एक्झामिनेशन घेतोय आपण किंवा एक्झाम जी घेतोय ती कुणी अप्रूव्ह केलेली असते तर एज्युकेशन रेग्युलेशन प्रिस्क्राईब केलेली असते आणि ते ऑथॉरिटीनं काय केलेली आहे अप्रूव्ह केलेली आहे. समजले का इथपर्यंतचा पॉइंट? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. आजच्या लेक्चरला आपण कुठले कुठले पॉइंट स्टडी केलेत? कुठले कुठले पॉइंट्स बघितले आपण आजच्या लेक्चरला? Introduction, definition, objective. देन अजून Pharmacy Council of India. ओके. देन अजून Electric number.
nominated members. President and Vice President Council in Term of office Office and number. schedule. Ex-office Education, member. Function of PCI. education regulation prescription. The What is mean by education regulation? Minimum standard education required for qualification pharmacist is called education regulation. Okay. What is mean by medical practitioner? Doctor or A person registered or eligible for registration in a medical register of the state meant for the registration of a person. What is mean by medical practitioner? Medical practitioner means काय आहे? A person holding qualification granted by an authority specified or notified under Section 3 of Indian Medical Degree. Okay. What is mean by registered pharmacist? A person whose name for a person whose name the pharmacist. तुमची आज दुपारी 2 ते 3 पीसी सेकंडची टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर 4 ते 5 एससीपी ची टेस्ट होणार आहे. इन्स्ट्रक्शन समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. आपली पीजी ची टेस्ट आपण उद्या घेणार आहोत आफ्टरनूनला. आतापर्यंत या चॅप्टर मध्ये जिथपर्यंत झालेलं आहे तिथपर्यंत मॅडम आतापर्यंत जेवढे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरचे नोट्स सेंड करा ना गुगल क्लासरूम वर. सर 2 चॅप्टरच्या सेंड केलेल्या आहेत. तिसऱ्या चॅप्टरच्या आज सेंड करते मी नोट्स आणि ह्याच्या पण आतापर्यंत जिथपर्यंत शिकून झालेलं आहे एज्युकेशन रेग्युलेशन पर्यंत तिथपर्यंतच्या पण नोट्स मी आज अपलोड करते क्लासरूम वरती. Okay, ma'am. मॅम उद्या पण टेस्ट आहे. उद्या पण पीसीची आणि सेक मॅडम घेणार आहेत. हा मॅम उद्या पण 2 टेस्ट आहेत. हा मॅम. ओके मॅम संडेला कंडक्ट करा ना. ठीक आहे मॅडम मी सांगते उद्या तुम्हाला. हा. पहिल्या 2 चॅप्टरच्या नोट्स भेटलेल्या आहेत तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. जो रिमेनिंग पॉइंट आहे आपल्या चॅप्टरचा फार्मसी ऍक्ट 1948 चा तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. Give me attendance. Roll number 1. Present, ma'am. Roll number 2. Present, ma'am. Roll number 3. Present, ma'am. Roll number 4. Present, ma'am. 5. Absent 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. 9. Present, ma'am. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. Yes, ma'am. 13. Present, ma'am. 14. Present, ma'am. 15. Yes, ma'am. 16. Absent 17. Yes, ma'am. 18.
Roll number 18. Absent 19. Present, ma'am. 20. Absent 21. Present, ma'am. 22. Yes, ma'am. 23. Yes, ma'am. 24. Absent 25. Absent 26. Yes, ma'am. 27. Present, ma'am. 28. Present, ma'am. 29. Yes, ma'am. 30. Absent 31. Present, ma'am. 32. Absent. Roll number 32. 33. Present, ma'am. 34. Present, ma'am. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Yes, ma'am. 40. Roll number 38. 38 कुणाचा आहे? मॅडम तुमचा रोल नंबर 39 38 आणि वैष्णवी सुरवसे तुमचा रोल नंबर किती आहे? 41 आहे. मॅडम तुम्ही असा नंबर का टाकलाय? 38च टाकलाय तुम्ही पण मॅडम. एडिट करा ते. मॅम चुकून झाले. 39. रोल नंबर 39. येस मॅम. 40. 40. 41. येस मॅम. 42. येस मॅम. 43. येस मॅम. 44. 45. येस मॅम. 46. मॅडम Yes. 47.